रुसली कुंकू हसलं मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये कृष्णा आता पुन्हा एकदा रांगडे पाटलांच्या घरात राहायला गेलेली आहे आणि त्यामुळेच ती आता नेहमीप्रमाणे जशी पहिल्यांदा रांगडे पाटलांच्या घरात राहायची तेव्हा जशी सकाळी उठून आधी तुळशीची पूजा करायची अगदी तशीच ती पूजा आता पुन्हा एकदा करते. आणि त्याच वेळेला नेमकी बाळजाबाई तिथे येते आणि बाळजाबाई म्हणते की तुझं नेमकं चाललंय तरी काय, म्हणजे तुझा जो काही घरामध्ये वावर आहे तो पुन्हा एकदा सुरू झाला आहे, म्हणजे कधीतरी घरातनं निघून जायचं कधीतरी पुन्हा यायचं, ह्याला म्हणतात तरी काय. त्यावर आता कृष्णा बाळजाला सांगत असते की मी आता जी पुन्हा आली आहे ना ती काही पुन्हा जाण्यासाठी नाही तर या घरात राहण्यासाठी आली आणि नाही तुम्हाला मी पुरून उरले तर बघा. आणि तुमच्या प्रेमाची पट्टी जी आहे ती दुष्यंतच्या डोळ्यावरती आहे ती सुद्धा काढायला मला फक्त 15 दिवस लागतील. 15 दिवसात नाही ना सगळ्या गोष्टी पलटून लावल्या तर माझं नाव देखील मी कृष्णा लावणार नाही, असं देखील आता ती बाळजाला म्हणत असते. बाळजा म्हणत असते की तू मला दुष्यंतच्या मनातून काढू शकत नाही. आणि राहिला प्रश्न गावकऱ्यांचा, गावकऱ्यांसाठी तर मी बाळजा आहे आणि दुष्यंतसाठी त्याची आई आहे, त्यामुळे गावातल्या लोकांच्या मनातून मी कधीही उतरणार नाही, असं देखील बाळजाचं म्हणणं असतं. आणि बाळजा या सगळ्यावर जेव्हा कृष्णाला सांगू लागते तेव्हा कृष्णा देखील बाळजाला उत्तर देत म्हणत असते की जे काही गावातल्या लोकांच्या मनामध्ये तुझं मायेचं जाळ आहे ते मायेचं जाळ मी आता नाही ना 15 दिवसात उतरवलं तर बघत राहा, असं देखील ती आता तिच्यासोबत चॅलेंज लावते आणि बाळजासुद्धा आता ते चॅलेंज स्वीकारते. आता कृष्णाने बाळजाला असं ओपन चॅलेंज केल्यामुळे आता बाळजा देखील तितक्याच जोराने कामाला लागते. बाळजाला आता निवडणुकीला उभं राहायचं असतं आणि त्याचसाठी तिची धडपड सुरू असते. पण दुसरीकडे कृष्णाने दिलेली धमकी या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात, कारण कृष्णाने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती कृष्णा केल्याशिवाय शांत बसतात नाही, हे देखील खरं आहे, हेही तिला माहिती आहे. पण आता इतकी कुठेही शिकलेली आहे, ही काय करू शकते असा विचार देखील बाळजाच्या डोक्यामध्ये येत असतो, कारण बाळजा इतके दिवस दुष्यंतलाही फसवत होती आणि गावकऱ्यांना सुद्धा. आणि ही मुलगी अनपड ही आई आल्यानंतर आता काय करणार आहे असंच काहीसं बाळजाला वाटत असतं. त्यामुळे बाळजा आता काही गोष्टी इतक्या सिरियस घेत नाही, पण कृष्णाने आता ठरवले म्हटल्यावर ती ठरवतेच. तिला आता ह्या सगळ्यामध्ये बाळजाची चूक आहे, बाळजा ह्या सगळ्यामध्ये सामील आहे आणि त्यामुळेच ना तिला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करायच्यात आणि त्यासाठी ती प्रयत्न करते. त्यामुळे बाळजाला तिने ओपन चॅलेंज केलेलं आहे. दुसरीकडे आता जे नियोजन आहे ते आता माइंड सेट करून बाळजाच्या डोक्यामध्ये असतं, तसंच कृष्णाने सुद्धा सगळं नियोजन करून ठेवलेलं असतं, कारण 15 दिवसात पूर्णपणे गेम पालटायचा असतो. दुसरीकडे आता गावकरी जे आहेत ते आता आलेले असतात आणि ते गावकरी बाळजाबाईकडे येतात, कारण त्या गावकऱ्यांची तक्रार असते शासनाकडनं मिळालेलं घरकुल हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं नसतं आणि त्यामुळेच त्यांना घरकुलाची जी काही गोष्ट आहे ती बाळजाला सांगायची असते. बाळजाकडनं त्यांना घरकुल प्राप्त होणार असतं आणि म्हणूनच ते बाळजाकडे गेलेले असतात. शेवटी गाव म्हटलं की सरपंचाकडे धाव घ्यायची हे अख्ख्या गावकऱ्यांना माहिती असतं. आता बाळजासुद्धा इतकी हुशार असते की सरकारने जी काही रक्कम घरकुलसाठी दिलेली होती ती सगळी रक्कम आधीच बाळजानं स्वतःकडे ठेवलेली होती. बाळजाने तिच्या जवळच्या कार्यकर्त्यांना फक्त घरकुल दिलेलं होतं, बाकी जी काही रक्कम होती ती फक्त स्वतःकडे ठेवून फक्त मजा मस्ती करायची यासाठी तिनं या सगळ्या गोष्टीचा वापर केलेला होता. बाळजाचा हाच थाट होता, कारण गावकऱ्यांना फसवायचं, गावकऱ्यांना थोडी ना या सगळ्या गोष्टींचा आढावा आहे असंच तिला वाटत असतं. पण आता गावकरी पेटून उठलेले असतात, कारण एखाद्या कार्यकर्त्याला पैसे मिळालेत आणि तो घरकुल योजना राबवतोय याचा अर्थ नक्कीच बाळजाबाईनं त्याला दिले असतील, मदत केली असेल, कारण बाळजाबाई शेवटी सरपंच आहेत आणि सरपंचांकडे जाऊनच आपल्याला या सगळ्याचा तोडगा मिळेल म्हणून सगळे गावकरी एकत्र झालेले असतात आणि ते आता बाळजाकडे येतात. बाळजाला येऊन म्हणत असतात की आम्हाला सुद्धा घरकुल हवं आहे, कारण घरकुलाची योजना ही सुरू झाली आहे आणि आम्हाला हे कळलेलं आहे, मग त्या संदर्भात आम्हाला घरकुल हवं आहे आणि अशी रिक्वेस्ट करत ते आता बाळजाकडे मागत असतात. परंतु बाळजा म्हणते की जर वरूनच मला काही रक्कम आली नसेल तर तुम्हाला मी घरकुल कसं देऊ, मला जेव्हा वरून रक्कम येईल तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना घरकुल देईन, मला तुमच्या सगळ्यांचीच काळजी आहे, तुम्हा सगळ्यांना मला असं वाऱ्यावर ठेवायला आवडणार नाही आणि त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका, मला फक्त निवडून द्या, मग
बघा तुम्हा सगळ्यांची कशी सोय लावते ते मी, असं देखील बायजाचं म्हणणं असतं. पण गावकरी आता बायजाच्या विरोधात उभे असतात आणि तुम्ही घरकुल द्या, कारण तुम्ही या गावच्या सरपंच आहात, तर सरपंच या हक्कानं तुम्हाला या सगळ्या गोष्टी द्यायला हव्यात, असं गावकऱ्यांचं म्हणणं असतं. दुसरीकडे दुष्यंत हा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला आपल्या आईचं हे जे काही वाढतं टेन्शन आहे ते बघवत नसतं. खरं तर बायजाकडे पैसे असतात, पण बायजा गावकऱ्यांना हे पैसे देत नसते. पण बायजाच्या विरोधात आता काही लोक उभी राहिलेली असले तरी बायजाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही, कारण बायजाला पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टींमध्ये झोलझाल करायची सवय आहे. त्यामुळेच आता जो काही सरकारकडनं घरकुलचा पैसा मिळाला आहे तो सुद्धा तिने स्वतःकडे ठेवलेला होता आणि त्यासाठी गावकरी नावं ठेवत होते. गावकरी जयघोष करत होते, आम्हाला आमचे घरकुल मिळायलाच हवं. त्याच वेळेला सगळ्या गावकऱ्यांना शांत करण्याचं काम बायजा तात्पुरतीसाठी करते. बायजा म्हणते की तुम्हा सगळ्यांसाठी मी सरकारकडं शब्द टाकते आणि मग तुम्हाला ही रक्कम मिळवून देते, असं खोटं आश्वासन बायजा सगळ्या गावकऱ्यांना देऊ लागते. गावकरीसुद्धा आता तेवढ्यापुरती का होईना बायजावर विश्वास ठेवत असतात. दुसरीकडे हे सगळं काही अडळरावांनी पाहिलेलं असतं. अडळराव पहिल्यापासून बायजाला चांगलंच ओळखत होते, कारण बायजाची जी सत्ता होती ती बायजाने सत्ता उगाच बळकावून ठेवलेली नाही आहे. तिला हे सगळे झोलझाल या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि तिला ह्या सातत्याने करत राहायला पाहिजे, तर म्हणूनच तिने हे सगळं काही करत होती. तर दुसरीकडे आता जे अडळराव असतात ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मात्र आता कृष्णाला सांगायचं ठरवतात. कृष्णाला आता त्या सगळ्या गोष्टी सांगू लागतात. रावांना आधीपासून बायजाचा संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूतकाळ माहिती होता. जसं की कृष्णाला या संदर्भात आयडिया नव्हती की बायजा प्रत्येक वेळेला डाव पलटी करायची. या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ते अढळराव ओळखून येते. अढळरावना बायजाला अगदी चेहऱ्यावरनं ओळखायचे, म्हणजेच तिच्या चेहऱ्यावरचं जे काही नक्षी, म्हणजे तिचा चेहऱ्यावरचा जो काही हावभाव होता ते ओळखूनच अढळरावांनी आतासुद्धा ओळखलेलं होतं की आताही हिच्याकडे एवढी मोठी भली मोठी जी रक्कम आहे ती आलेली आहे, पण तरीसुद्धा ही खोटं बोलते, ही सगळं काही फसवते. या गोष्टी आता बरोबर तशा लक्षात आलेल्या असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना, तेव्हा मात्र ही आता अढळरावांच्या बोलण्यावर ना बायजाला ओळखून गेलेली असते आणि बायजा काय चीज आहे ना हे सुद्धा बरोबर आता कृष्णाला कळलेलं होतं. त्यामुळे आता बायजाच्या विरोधात जाऊन उभं राहायचं हे सुद्धा कृष्णाला माहिती होतं. म्हणजेच काय तर बायजाने सुद्धा घोटाळा केलेला आहे, पण हा बायजाचा घोटाळा समोर आणायचा तरी कशा आणि तिचं हे सगळं खरं आहे ते ओळखायचं तरी कसं. मग बायजावर लक्ष ठेवायचा निर्णय आता कृष्णाचा असतो. बायजा आपल्या रूममध्ये गणपतसोबत त्यासोबत जयकांत या तिघांची चर्चा सुरू असते. त्याच वेळेला आता मुद्दामूनच कृष्णा तिथे गेलेली असते चहा पाण्याचा निमित्त करून गेलेली कृष्णा आता सगळ्या काही गोष्टी ओळखते आणि त्यामुळेच ना आता कृष्णानं हे बोलणं ऐकलेलं असतं, कारण सरकारने जी काही रक्कम जी आहे ती ठराविक रक्कम आता दिलेली होती, पण ही ठराविक रक्कम बायजाने मुद्दामून गावकऱ्यांना दिलेली नव्हती. गावकऱ्यांना हाजी करायला लावायचं, मग गावकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं, गावकऱ्यांना दाखवायचं, हाच यामागचा बायजाचा उद्दिष्ट होता. बायजाला हे गोष्टी अफरातफर करायला आवडत होती, म्हणजेच बायजा हे सगळे पैसे ना व्याजानं गावकऱ्यांना फिरवायची आणि त्यावर तब्बल ती खूप जास्त व्याजही घ्यायची, व्याज आकारायची किंवा त्या गावकऱ्यांवर खूप जास्त प्रेशराईज करायची. ह्याच पैशांचा वापर करून तिने बरेच झोलझाल केलेले आहेत हे सुद्धा आता कृष्णाच्या लक्षात आलेले असतात आणि त्यामुळेच ना आता कृष्णा विचार करते की आपल्याकडे चांगलं निमित्त आहे. या सगळ्या गोष्टीवर ना आपण एक गोष्ट शिकू शकतो की या सगळ्याच गोष्टी जर समोर आणल्या तर दुष्यंत सरकारांना सुद्धा समजेल की आपण या सगळ्या गोष्टी तिच्या आई कोणत्या पॉईंटला जाऊन करते. मग आपण आता दुष्यंत सरकारांशी बोलायचा असा निर्णय तिचा असतो आणि म्हणूनच ती आता दुष्यंतसोबत बोलण्याचा निर्णय घेते. दुष्यंतसोबत बोलत असतानाच ती आता दुष्यंतला सांगत असते की आज गावकरी किती पेटून उठले होते, त्यांना घरकुल योजना मिळाली नाही म्हणून, पण तुम्हासनी माहिती आहे का ही घरकुल योजना ना मिळायला हवी होती. आपण आता ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी करायची का. बायजाबाईंना या सगळ्यामुळे टाईम मिळत नसेल गावचा सांभाळ करण्यापर्यंत, त्यापेक्षा आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन या सगळ्याची चौकशी केली आणि त्यांना म्हटलं तर ते नक्कीच आपल्या बायजाबाईंच्या अकाउंटला काही पैसे देतील सुद्धा ना, मग आपल्याला त्यांना घरकुलही देता येईल. मग कसं बायजाबाई या वेळेला सुद्धा निवडून येतील असं देखील दुष्यंतला कृष्णा सांगू लागते.
मग आता या सगळ्या गोष्टीकडे कृष्णासुद्धा सांगितल्यानंतर दुष्यंत या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा ठरवतो आणि त्याने ठरवलेलं असतं की चला फायनली जसं कृष्णा म्हणते तसं आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊया, जेणेकरून आईला जो काही त्रास होतोय तो निदान कमी तरी होईल. म्हणूनच आता कृष्णाने सांगितलेलं असतं ही आयडिया दुष्यंतला खूप जास्त आवडते आणि दुष्यंत आता म्हणू लागतो की खरंच ना, कृष्णाने किती सुंदर कल्पना दिली आहे. जर आपण ह्या सगळ्याचा खोलवर तपास केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील आणि जर आपल्या हाती जर या सगळ्या गोष्टी लागल्या तर आपण गावकऱ्यांना पैसेही उपलब्ध करून देऊ शकतो जे घरकुल योजनेचे आहेत. आणि त्यामुळे आईला चांगली मतदानही होईल आणि आई निवडणूक निवडूनही येऊ शकते. असाच काहीसा विचार ना आता इथे असणाऱ्या या दुष्यंतनेही केलेला असतो. दुष्यंत या सगळ्याचा विचार करतो आणि बारकाईनं विचार केल्यानंतर त्याच्या आता या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा दुष्यंत कृष्णाला म्हणतो की उद्याच आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊया आणि या सगळ्याचा सकून अभ्यास करूया आणि या सगळ्याबद्दल विचारल्यावर आपण मग निर्णय घेऊया की काय करायचं आहे याचा. असं देखील आता दुष्यंत कृष्णाला सांगू लागतो. कृष्णा आता ठरवते की बरं झालं, फायनली मला काहीतरी सुचलं. या निमित्ताने का होईना बाळजाचं खरं रूप मी आता ह्यांच्यासमोर आणू शकते. ग्रामपंचायतीमधून जेव्हा समजेल ना की ऑलरेडी रक्कम दिली गेलेली आहे तेव्हा ह्यांना खरंच त्यांच्या आईचं खरं रूप समजणार आहे. असाही विचार ना आता इथे असणारी कृष्णा करू लागते. म्हणूनच कृष्णा आता ठरवते. दुसरीकडे बाळजा ही आता तयारीत असते. बाळजाला काही फरक पडत नसतो की तिच्यामुळे कोणाचं काय नुकसान होतंय याबद्दल तिला काही वाटत नसतं. कारण ती अशी स्त्री आहे ना की समोरच्याला किती जास्तीत जास्त त्रास होईल याचा ती पहिल्यांदा विचार करत असते. जसं की कृष्णाला त्रास देणं, गावकऱ्यांना त्रास देणं, फक्त गावकऱ्यांना असं दाखवते की तिचं किती गावकऱ्यांवर प्रेम आहे. अगदी मायेचा पाझरच ती सगळ्या गावकऱ्यांसमोर फोडत असते. दुसरीकडे आता बाळजा हिला न सांगता कृष्णा आणि दुष्यंत हे आता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जायला निघालेले असतात. ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन ते आता या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढणार असतात. दोघंही जण ऑफिसमध्ये जातात. तिथे बाळजाबद्दल म्हणजेच बाळजाबाई म्हणजेच माझी आई स्वतः सरपंच आहे आणि काही घरकुल योजनेबद्दल ते डिस्कशन करतात. ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर सांगितलं जातं की बाळजाबाई जे आहेत त्यांच्या अकाउंटला ऑलरेडी घरकुलाचे पैसे गावकऱ्यांचे क्रेडिट केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही या सुविधांचा फायदा घेऊ शकता असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दुष्यंतला समजतात तेव्हा दुष्यंत एका पॉईंटला विचार करतो की जर ग्रामपंचायतीमधून सुद्धा जर पैसे आईच्या अकाउंटला आलेले आहेत तर मग आई हे पैसे जे आहेत ते का बरं गावकऱ्यांमध्ये वाटत नाही आहे, नेमकी काय गडबड आहे हा विचार ना दुष्यंत करू लागतो. कारण काल गावकरी जेव्हा आले होते आईला नको नको ते बोलत होते तरीसुद्धा आई शांत होती. या सगळ्यामागे कारण काय आहे, आई इतक्या पैशांचं करणार तरी काय आहे, का गावकऱ्यांना पैसा देत नाही आहे हा विचार ना सतत फिरत असतो डोक्यामध्ये. आणि त्यामुळेच ना आता ते सतत विचार चालू असल्यामुळे आता समजत नसतं की काय करावं ते. आणि त्याचसाठी भरपूर विचार आता दुष्यंतचे सुरू असतात. पण दुसरीकडे आता कृष्णाला आणि दुष्यंतला ही माहिती मिळालेली असते. त्यानंतर ते घरी येतात. आता दुष्यंतला खूप जास्त आपल्या आईचा म्हणजे बाळजाचा राग आलेला असतो. तिला या सगळ्याबद्दल कसं विचारायचं हे समजत नसतं. पण त्याच वेळेला कृष्णा जी आहे ती दुष्यंतला कसं बसं शांत करत असते आणि ती म्हणत असते की डोक्यात राग घालून घेऊ नका, यामागे सुद्धा बाळजाबाईंची काहीतरी वेगळीच चाल असू शकते, ती आपण आधी लक्षात घ्यायला हवी. तुम्ही शांत व्हा, रूममध्ये बसा, मी बाळजाबाईंशी बोलून येते असं कृष्णा आता दुष्यंतला सांगते. आणि नंतर ती आता बाळजाबाईकडे जाते. बाळजाबाईकडे जाऊन ती आता म्हणू लागते की तुम्हासनी काय वाटलं, तुम्हाला 15 दिवसाचं चॅलेंज मी दिलं होतं. 15 दिवसाच्या या चॅलेंजमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिंकाल, पण हा तुमचा गोड गैरसमज आहे. 15 दिवसात काय, एका आठवड्याभरात तुमच्या मुलासमोर तुमचं पहिलं खरं रूप आणलेलं आहे आणि आता गावकऱ्यांसमोर सुद्धा तुमचं हे खरं रूप आणणार आहे मी. त्यासाठी वेळ लागणार नाही आहे. त्यावर आता बाळजा खूप जास्त घाबरलेली असते. कारण कृष्णाच्या बोलण्यामध्ये तो ॲटिट्यूड आणि स्पष्ट वक्तेपणा दिसत असतो. त्यामुळे बाळजाच्या लक्षात आलेलं असतं की कृष्णाच्या हाती काही लागले का. त्याच वेळेला कृष्णा स्वतःच तोंड उघडत बाळजाला सांगू लागते की मी आणि हे म्हणजे दुष्यंत सरकार दोघंही आम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलो होतो.
गावकऱ्यांना त्यांची रक्कम मिळवून देण्यासाठी आम्ही मदत करत होतो, पण तिथे जाऊन आम्हाला असं कळलं की ऑलरेडी तुम्हाला ही रक्कम तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कोणत्याच कामामध्ये मदत का करत नाही आहात, हा प्रश्न मुळात पडलेला असतो. का गावकऱ्यांना तुम्ही पैसे देत नाही आहेत, ही आता गोष्ट तुमच्या दुष्यंत सरकारांना सुद्धा कळली आहे. तुमच्या मुलाला आता समजलेलं आहे, त्यामुळे तुमचा मुलगा तुमच्याबाबत काय निर्णय घेईल हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता कसं बसं मी त्यांना शांत करून आले, कारण त्यांनासुद्धा गावातल्या सगळ्याच लोकांची काळजी आहे. पण तुम्ही गावकऱ्यांना आता का बरं पैसे दिले नाही आहेत ह्याचं उत्तर तुम्हालाच आता दुष्यंत सरकारासने द्यावं लागणार आहे, असं देखील कृष्णा आता बाळजाला सांगत असते. बाळजाचं आता काय करू आणि काय नको असं झालेलं असतं, कारण बाळजाला आता दुष्यंतच्या मनातून सुद्धा कृष्णाने उतरवायचं ठरवलेलं असतं, त्यासोबत गावकऱ्यांच्या मनातून सुद्धा. त्यामुळे बाळजा आता थरथर कापू लागलेली असते, कारण कृष्णाने जे चॅलेंज बाळजाला दिलेलं असतं त्याची एक पायरी तर कृष्णा चढलेली असते. बाळजाला एका ह्याच्यातून तिने आता हरवलेलं असतं, कारण दुष्यंतच्या मनामध्ये आता विचार येत असतो सारखा की आपल्या आईनं असं का बरं केलं असेल, गावकऱ्यांचा पैसा का दिला नसेल, हे विचार सतत त्याच्या डोक्यामध्ये फिरत असतात. त्यातच कसं बसं आता कृष्णाने त्याला सावरलेलं असतं, शांत केलेलं असतं आणि त्यामुळेच आता तो थोडा का होईना शांत असतो. पण त्याचबरोबर ठणकावून सांगते, तुम्हासनी मी म्हटलं होतं 15 दिवसात नाही ना तुमची या सगळ्याची वाट लावली तर बघा, आणि तसंच मी केलं. बघितलं का 15 दिवसाच्या आतच तुमच्या या सगळ्या कारस्थानाचा दुष्यंत सरकारांसमोर पर्दाफाश मी केलेला आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. त्यामुळे बाळजा शांतच राहते. आता बाळजा दुष्यंतला काय उत्तर देणार आहे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत तुम्हाला भाग कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.